बाप काय बिल झाली नको जाऊन द्या बरोबर तिच्या नसतो वन टाइम आहे. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाव नवनाथ. आता सकाळचे 9:30 वाजले आणि 9 वाजता उठलोय मी, कारण व्हिडिओ सगळे रात्रीच अपलोड केले ते शेड्यूल करून. आता ते अपलोड होत म्हणजे झाले ना सगळ्यांना, हे करायला संपवत ते झाले सगळे झाले. आता काय तिंदाचा सकाळी चहा पितोय मी सकाळी. व्हिडिओ मध्ये दिसलं भाऊ क्रीम रोल खाताना. हा मी परत चहा घेतलाय, क्रीम रोल संपले माही. अर्धा कप चहा घेतला मी सकाळच्या. आता सध्या 12 वाजले. चहा पितो आता आंघोळ करून बसलो. आता आंघोळ देखी आंघोळ आहे भाग पाडलाय. टी शर्ट तू घातलाय, तुला समजा ना का. कालच्या व्हिडिओ मध्ये असा जोरात आवाज केलाय चहाचा, मी माझ्या घरी केला होता एवढा मला त्राग येऊ राहिला त्या आवाजाने. काय म्हणले काहीतरी म्हणत होत काय म्हणले तुम्हाला आता त्याच्यात काय म्हणले काय ओव्हर ऍक्टिंग केली सांग. डेकर दिला डेकर चहा. दादा लागलं तुला पण आनंद झाला एवढा. मला लागलं तर मला 3दा लागलेलं आहे. माकड आडाला माकड आडाला कसं का लागलं. बसलो असं तुकडा पडलो डायरेक्ट. मेंदूला लागला असं मला गुड द्यायला. वो जुदा हो गया है जो पे वो जुदा हो गया. जुदा हो गया. लय भूक लागली मला. कसा डाएट फॉलो करून कशी तब्येत बनवू मी. मोबाईल घेऊन बसती सकाळ सकाळ. दरवाजा बंद कर, माझ्या चिमटा बसला. सासू सासऱ्याला सांगतो. तू गेल्यापासून आम्हाला का उशिरा स्वयंपाक करते. ते मला म्हणतो तो सासू सासऱ्याला सांगतो आणि तुम्ही गेल्यापासून आम्हाला उशिरा स्वयंपाक करते. हा सांगणार मी. मोबाईल तरी तू खाली ठेवती पाय ना तू. आता केळी खायची का मधीर. हा अरे 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 त्याचं पण केळी Pretty little babe. शंभूड लावला काय तुला लाज वाटते का काही. गाधाडी आहे शिमुडे. हे धर माझ्या पेटीचं वाटून केलं मी हाणलाच. मला लावलं तुला केळी लाईट. मग गप नाही अरे मम्मी. पप्पाला कॉल कर बरं. हे ना चेक काढल्या आणि करू राहिले बावळट. अरे आणि ते गप ना पप्पाला फोन लाव ना फोन. तोंडाला पुसून घे. पागल बिगल झाला काय. पुसून घे ना तोंडाला. आणि करू राहिला मला स्वयंपाक करतात ना अंगाला घेऊन काढून दुपारी शर्टला पुशील. ती अशी मस्ती करीत कधी मजा. कोण आहे काकाळे. कोण आहे तू. अरे पण मला लावायचं काय आलं तू क्रीम मिळा पटा बधीर. क्लीनजर ज्याला चांगलं होतं त्यांनी. तुला ना काय लागलं गोरा होशील. मला गोर नाही व्हायचं, मी असंच करायचं. तुम्हाला गोर व्हायचं म्हणून तुम्हाला लागेल. प्रिटी लिटल बेबी. तुला भूक नाही लागली का आज. हो 2 वाजले राव. तुला बोट काय आज जेवायला. चपाती भाजी दुसरं काय खाणार. भाजी काय फुलग तू आणली भाजी. घालून डोक्यात कांदा. खरे बावळे ते तर आहेच माझ्या डोक्यात पहिले. कांदे वाटाचे. मोबाईल देखील
मोबाईल दे. मी एडिटिंग करत होतो एक वेळा. नाही करीत होता तू. मोबाईल हात लावायचा आता इथून पुढं. मी येणार आहे बघतो. इकडं जाय आता तिकडं जाय. जर इकडं आला तू इकडच्या घरात तिकडं तर पडा लावतो तिकडं चालू. तू आता असं जागेवर मोबाईल ठेवतो ना तुला भेटलाच नाही पाहिजे. चार्जिंग एक टाका चार्जिंग लाव. गाणं म्हणा ना मी ते. वंदनम वंदनम वंदनम. काय आलं सगळं धरण. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लालिता ला. माया तुम्ही कलर जाऊ नका नाही इकडे इकडे नाही इकडे ना नाही आता इमानदारीने इकडे लय मार्क असेल इमानदारीने इकडे इकडे. आता सांग चेहरा म्हणा क्लिनिक का तो क्लिनिक जरा हिसाब आला. क्रीम लावतो. ओय इकडे इकडे इकडे. हे काय तू काय घराच्या बाहेर राहतो का धर्मशाळेत राहतो तू. माग गेले मम्मी तुला क्रीम लावू का. कुठे गेली मम्मी. क्रीम लावू क्रीम लावू का. क्रीम घेऊन आलो. पप्पाला सांग का आणखी कम तकलीफ देऊ राहिला यार तू. आता गप इकडे ये तू. अब बच के भी क्या फायदा. शपथ माझा शर्ट होता यार नवीन आहे. मम्मी याने माझा शर्ट खराब केला. अरे आता गप नाही. मम्मी शर्ट खराब केला तू क्रीम लावली सगळ्या शर्टला नाही. खोटं बोलतोय तू. तू पाय आता गाणी किती गोरा होतो. मला नाही माहिती बरोबर. तुला गोरं करतो मी अजून. ते बोलायचं काय पेक्षा तुला गोरं करतो. मला नाही करायचं. मला कोणाला दाखायचं. आलं घेऊन क्रीम. मला काय गोरं कर मला काहीच तुम्ही बघू शकता माझ्या रे दादागिरी करायला सगळे तू सगळे. तू दादागिरी नाही करत क्रीम लावून. हे दादागिरी करण्याची टीम आहे यांची एक आणि त्यांची ते लीडर आहे माझ्यावर सगळे दादागिरी करून राहिले. तू कोण आहे दादा. आणि 9 शिफ्ट सोडल्यात आपल्याला. मम्मी म्हणत होती. काय मम्मी म्हणत होती. मी काय बोलत होतो. ते आले तर खरंच आले. एक बिबट्या कल्याण रोडला होते 2 बिबटे. मला फोटो पाठवलाय मैत्रिणी माझे. मी काय सांगतो आज सगळे करून सगळं माझ्यावर दादागिरी करून राहिले. 900 बिबटे आलेत. बोला जवळपास आता बऱ्यापैकी थंडी सुरू झाली आपल्या इथं आणि म्हणजे त्याला आपण विंटर आर्क म्हणतो. विंटर आर्क सुरू झालाय तर आता बॉडी बनवायला जास्त मजा येईल. डाएट बीट प्रॉपर फॉलो करायचा. आता सध्या जेवणाला जरा 3-4 चपात्या आणि आपली जी आहे ती भाजी आणि केळी ठेवली तू मम्मी. तू कुठं ठेवली. आणि एक केळी सध्या एक केळी घेतोय. हे कुछ मिल आहे अभि का. हे मिल खातो आणि रोज आता मी प्रॉपर बल्किंगचं सगळं जेवण खाणार आहे आणि बॉडी बनवायची. आता विंटर आर्क सुरू झाला. गाण्यानेच मला सांगितलं विंटर आर्क काय असतो. विंटर आर्कच माहित नव्हता मला. काय माहिती मी बघ ते म्हणलं विंटर आर्क. पण मी युट्यूबला सर्च केलं विंटर आर्क काय असतं त्याच्यामध्ये लोक हे माहिती मला थंडीत आपण तब्येत बनवतो आम्ही
विंटर शब्द मला नवीन माहीत झालाय. आणि आता प्रॉपर डाएट फॉलो करायचा, तब्येत होण्याची खतरनाक मध्ये. महिनाभर अशी बी सुट्टी आता कॉलेजला, नाद करून टाकायचं काय. जेवतो आता 2-4 चपात्या आणतो जरा. आणि गण्याचा विंटर हा खाय, पण तो काय खात पित नाही, त्याच्यामुळे काही विषय हाय. आनंद लोणचा पळ. दिल का दरिया बह गया, इश्क इबादत बह गया, खुद को मुझे तू सौंप दे, मेरी जरूरत तू बढ़ गया. दहावेळेस पोपट जा, 10 वर काहीतरी बस करा भाई. मी बघ 1 नाही 2 नाही सीटर घातलं, आतमध्ये टी-शर्ट तासाचे, खाली पॅन्ट घातली, ती बी नाईट पॅन्ट, चड्डी काढायची कंटाळा आला. मी परत त्याच्यावर म्हणजे 3 चड्ड्या घातल्या मी आकाराची. पांढरा पॅन्ट, एक नाईट पॅन्ट आणि त्याच्यावर काळी पॅन्ट, आतमध्ये व्हाईट टी शर्ट त्याच्यावर. कटाळ किती बघा, केस ऐक ना, केस घाण झाले, सेट करायचे, कटाळा आलाय म्हणून टोपी घातली. आपलं नाद नाही करायचं. तोंड सुद्धा नाही धुतलं मी अजून. तोंड म्हणजे चेहरा. सकाळी एकदा आंघोळ केली का विषय क्लोज. शर्ट म्हणलं दादाला राग येतो काय थोबाड असं किती घाण राग येतो. एखादा जीव जाईल डायरेक्ट. चेहरा पुसलाय नुसतं, धुतल्यावर किती भारी दिसत. विचार करा. असं उभं राहतो गायचं गणेश, सगळे मूड लोक नाव ठेवते ना, असं उभं राहत कुबड्या खायचं हे गा. असं बघून तो आहे बघून माणसाला आतून गळाल्यासारखं होत. असं राह ना जरा ताट उभा. चला जाऊ द्या गाईज, आम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला चाललोय. तुम्हाला त्याच्यानंतर संध्याकाळी भेटतो डायरेक्ट. नाही पुढे जात नसतो मी, संध्याकाळीच भेटतो डायरेक्ट तुम्हाला. फॉर्म भरला पण मला असं तावा नाही का नाही बरं का. फॉर्म भरायला गेलो स्कॉलरशिपचा, त्यांनी बसवलं बरं का, सगळे कागदपत्र का त्यांच्या हातात दिले. आणि ते म्हणले तू कितीला आहे, हे म्हणतो 11वीला. नाही ते म्हणले 11वीला आहे का तू, म्हणतो हा 11वीला आहे. मी म्हणलो हा 11वीला आहे. नंतर मग ते काय, नंतर ते मला विचारतो मी 11वीलाच आहे का, तुला माहिती तू तर नाही 12वीला आहे. मग त्यांना म्हणतो 12वीला, म्हणजे तुला एवढं लक्षात नाही का, नाही तू 11वीला आहे का 12वीला आहे, किती तुला म्हणावं काय. काय भांगऱ्या माणूस आहे राव. आणि मोजून पाहिलं मी कितीला आहे, 17वीला. आणि बरं का हे झालं. आणि दुसऱ्या वेळेस बरं का त्याला विचारलं तो नंबर सांग तुझा, म्हणजे जो आधारला लिंक आहे त्याचा नंबर पाठ नाही. काय भांगर म्हणावं तुला. नेमकी 4 लोक ते ओरडत होता काय असं म्हणायला लागले घेतला. अरे मग तुला काय थोडं तरी तू स्वतः विषय जरा अपडेटेड राहा. तुझा नंबर तुझा पाठ नाही, कितीला तो हे लक्षात नाही. असं भांगारगिरी केल्यावर तो कसं तो पुढे व्हायचं. तो त्याला हमीपत्र लिहिता आहे ना, ते मी लिहिलं. ते बी मी सांगत होतो तुला काय लिहायचंय पुढं काय लिहायचं. मला माहित होतं का मी सांगितलं शेवटी तुला. बाहेरचं तुला जग माहिती झालं काय तुझं काय करावं लागत, कोणत्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. हे छोट्या छोट्या गोष्टी येतात. जाऊ म्हणलं इंग्लिश मध्ये शब्द मोठा होतो काहीतरी. स्कॉलरशिप पुढं काय मोठा पोस्ट मॅट्रिक. ते म्हणले तिथं ते गॅप आहे, त्या गॅप मध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. याला हे समजा पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपची स्पेलिंग काय, मग मला लिहावं लागली. स्कॉलरशिप सुरुवात आहे का नाही, 12वीला उगतच गेलेलं आहे. बोल ना आता, एवढं वाईट बोल राहिलं मला. चहा पी म्हणते, चहा प्यायला शपथ आदळू नको रे भाऊ. भजनाची शूटिंग आज. चहा प्यायला तू भाऊ. एक दिवस आहे ना असं कॅमेरा गपचूप चालू करतो. मम्मी चालू करणार होतो, मोबाईल सापडला नाही मला. असं मम्मी डायरेक्ट मम्मी एक्सपोजच करून टाक. काय बोलते आम्हाला, काय मम्मी एक्सपोज काय हाणते आम्हाला. मग काय झालं. आणि गण्याचा पेपर ताता आहे ना, मला वाटतं गण्या ऑफिसर झाला तर ते देऊन ऐक ना, एवढं लक्षात. गण्याचं गण्या आता गण्या 11वीला आहे, 12वीला आहे. गण्या कितीला आहे गण्याला माहित नाही. म्हणलं गण्या जर नापास झाला तर ब्लॉग 12वीला आहे ना, 11वीला सांगतो. बापू म्हणले नाही नापास व्हायची शक्यता, तो अभ्यास केला नाही तर. आणि अभ्यासच करीना, मग डायरेक्ट ब्लॉग येणार. गाण्या झाला नापास, घरच्यांची रिॲक्शन. आता 10ची वेळेस लॉकडाऊन लागला 10वीला, त्याचे पेपर गेले.
तुला सांगू का लॉकडाऊनचा माझा संबंध नाही. तुला मी सांगू का माग बसलेले पुढे बसलेले प्रत्येकाला जाऊन विचार. आता सध्या यांनी पेपर किती मनाने लिहिले याच्या 12वीच्या वेळेस एवढी आता स्ट्रिक्ट नव्हतं, काही स्ट्रिक्ट नव्हतं. अरे पण मी मनाने लिहिले पेपर किती कधी सायन्स अख्खा मनाने लिहिलं आणि ह्यावेळेस कॉपी अजिबात नाही. माझ्या वेळेस तरी होती. माझ्या वेळेस असं काय होतं दरवेळेस 10वीला मी गेलो एवढं स्ट्रिक्ट धरलं का आम्हाला जास्त करतो तेव्हा अरे देवान तुझ्यासाठी काहीतरी काम ठेवलेलं दुसरं त्याच्यामुळे बिझनेस जायचं मग रेल्वेची जागा सुटल्या तर काही जात नाही बघत त्याच्यात फॉर्म भरून लागलं तर लागलं काय घ्या तुम्हाला तिकडचेच ब्लॉग दिसते ना मग जाय ना भाऊ आमचं तुला कटाळा जाय बाहेरचे लोक दाखव भाऊ आम्हाला काय करायचं. हो आम्हाला काय वाजू नको रे. मग तू जर समजा मी जॉबला लागलो बाहेर पुण्या साईडला पुढं तिकडं हैदराबादला मला तू म्हणशील नाम झाला ब्लॉग मध्येच घेत नाही मग कसं करायचं. कसं कर पुण्याला गेलो मी येईल ना तुझ्यासोबत. तुला ब्लॉग मध्ये घ्यायसाठी ब्लॉग मध्ये नाही तो खाण्या पिण्याची सोय लागेल मी करून काही हा का कोण नको का परत असं नाही म्हणत नाही. तिकडच राह अरे उद्यापासून जेवायला द्यायचं नाही याला. खाऊ नको बाहेर मेस लाव जेवायला द्यायचं नाही उद्यापासून. तो जेवण बंद जा बाहेर. मग चिडी जाऊ जिम मधून आलो आणि अजून तोंड सुद्धा नाही धुतलं मी. आता तोंड धुतो जरा आणि भेळ करायचंय. भेळ करायचा नाही करायचं येडा फुगून भेळ करायचं. बिबट्या सुटलेले आहेत बरं का कट लावलेली गाईज, नाही. आमच्या नगर मध्ये लय बिबटे सुटलेत. लय बिबटे सुटले. लय बिबटे सुटलेत. इकडे ते वर तिसरा मजला चढ ते म्हणा नको रे भाऊ आम्हाला ऊस 2 घास कमी खाईन पण वर नाही येणार. आम्हाला आमच्या घराजवळ लय त्याला एखादा रस्ता वळणला तर पाठीमागं सगळे ऊस पाणी झाड सगळी. हा साईड येते आमच्या साईडला नसतं हे नको सांगू नापूरला मेहनत घेऊन ते कट करून टाक ना. हा कट करेन बोल सॉरी. आमच्या इकडे जे आहे ना हिरवळ जास्त आहे, मागचे पाणी, आमच्या शेती. 2-3 कॉलन्या सोडल्या एरिया जर पलीकडे गेलो ना सगळी हे म्हणजे काय शेती. म्हणतात, शेती टाईप आहे. मग तिथं लय बिबट्या आणि पाणी मला बागायती शेती आहे तिथं बिबट्याचा वावर उभा राहिला त्यामुळं आम्ही घाबरून राहतोय. कारण आत्ताच वर आले होते त्याचे पप्पा ते सांगत होते का दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट मध्ये बिबट्या शिरलं तर त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन खाली नेलंय. अशी घटना घडली इथं जवळ आमच्या घराच्या पुढची 40 किलोमीटर जाते बिबट्यात जाऊ दे विषय. मला आता भेळ करायची. तोंड धुतो जरा आता मी आणि फ्रेश होतो. आंघोळ करणार होतो पण आज काही व्यायाम जास्त केला नुसतं शोल्डरचं एक लॅटरल रेजेस मारले स्वच्छ धुतो आणि मग आपण भेळ करू. आता हे बघा काय काय घेतलं का मला बसायला घे बरं काहीतरी. हे बी आणलंय का हे बी टाकू आणि इकडे जरा मुरमुरे फरसाण टमाटे मटकी मग तू भाजव पटक्यान. एवढी नको भाजू लगेच लागन तेवढीच भाजू भाजली तर काय हरकत नाही. कांदा कोथिंबीर टमाटर हे 3 गोष्टी आपण कापून घेतल्या. आता याच्यात टाकू आपण आणि याच्यात मुरमुरे त्याला हलवायला काय झालं. मटकी गाईज मटकी आली. आता दुसरा आमच्या घरात एक अजून शेफ आहे त्या शेफची मटकी आणली आपली. लय मटकी बी नाही टाकायची आपल्याला. मला ती एवढी भरपूर झाली मोठी टाकू तेवढी गाईज प्रॉपर विषय का. आता मिक्स करून घेऊ. भेळ वाटप विषय क्लोज. आणि मी इथं खातोय बसल्या असल्या काय तुम्हाला सांगतो हे दिसतं का सेटअप ए थांब आवाज आलेला आहे. मला नाव ठेवले ना तू आणि तू सुरात आवाज दिलेला आहे काळी 5ला तुझा आवाज आलेला आहे मला पाजण्याचा. हा काय म्हणली मला नाव ठेवी देते काहीच. काळी 5ला आवाज आलेला आहे मला. काळी 5 सुरू होता चांगला सप्त सुरात. आता सांग ना ते जाऊ द्या मी काय सांगत होतो आवाज क्लिअर. हे टेबल ह्या टेबलवर मी मस्त आहे ना ती काळी रग टाकतो तिथं प्रॉपर उशा ठेवतो
आणि रात्री मस्त निवांत 1 वाजेपर्यंत प्रॉपर एडिटिंग, व्हिडिओ अपलोडिंग, थंबनेल बिमनेल सगळं मी बनवतो निवांत बसल्या तिथं. आणि किती भारी वाटत असं विचार करा. मी झोपत असते निवांत तिथे झोपून घेतो. खिडकीत कोणी डोकलं तरी बी काय भे वाटत नाही मला. भूतला काय पायर आहे का काय निवांत ते. जाऊ द्या मी भेळ खातो काय होतंय ती विचारी वाट बघू राहिली माझी. भेळ थांबा मला चव सांगतो रिव्ह्यू देतो. पंचम मध्ये आवाज करीत ये बाप काय भेळ झाली केली कोणी दहा झाली शेवटी. वेळेवाल्याला मागं टाकलंय पाच. नाच झाली बा. थोडं थोडं तुम्ही मग खा एक घास. त्यांना पण दे एक घास. नको जाऊन जाऊ बरोबर तिच्या नसतो 1 टाइम. आजचा ब्लॉग धुवायच्या आगोला घ्यायचा कांद्यामुळं. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पहिले दाबा. तिने काय होतं मी व्हिडिओ जर टाकला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येते. म्हणजे माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि व्हिडिओ पडल्या तुम्हाला एक मेसेज येईल की नवनाथ भाऊचा आपला व्हिडिओ आलेला आहे आणि आपल्याला ते आपलं कर्तव्य आहे का आपण बघणार. त्याच्यामुळं नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा. आणि आजचा ब्लॉग इथं एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.